बोरिवलीमध्ये व्यापाऱ्यांची रॅली निघालेली होती। प्रशासनाला ठोस मागण्यांचं निवेदन यावेळी सादर करण्यात आलंय। स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित बोरिवली ठेवण्याची व्यापाऱ्यांनी मागणी केली। व्यापारी काही समस्या व मागणी घेऊन मला भेटायला आले होते। मी त्यांना सांगितलं मला तुमच्या सगळ्यांशी संवाद करायचा आहे आणि मग त्यांनी सांगितलं आम्ही एक मोर्चाच घेऊन येतो आणि त्याचा सभेत रूपांतर करू आणि तिकडे आमची मागणी ठेवू आणि तुम्ही आमचं मार्गदर्शन करा। मूलतः प्रस्तावातच माझ्याबरोबर संवाद असा विषय होता, पण काही लोक याच्यामध्ये राजकारण पाहू इच्छित होते। त्यांनी हा मोर्चा कोणाच्या विरोधात आहे, त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो का, पीयूषजींचा फोटो का, तर त्यांना एका व्यापारी ने उत्तर दिलं कि हम किसी समस्या से नाराज हो सकते हैं लेकिन हम कभी भारतीय जनता पार्टी से गद्दारी नहीं कर सकते। बोरिवली व्यापारी असोसिएशन तर्फे त्यांच्या काही समस्या होत्या, त्याकरता हा मोर्चा होता। आता मला खरं तर सांगायला आवडेल की आमदार स्वतः याचे प्रतिनिधित्व करत आहे। त्यांनी फेरीवाल्यांचा पण विचार करायला हवा। जे फेरीवाले आहेत त्यांना कुठेतरी विस्थापित करायला हवं। जे वर्षानुवर्ष फेरीवाले होते इथे त्या स्थापित करायला पाहिजे। त्यांना स्थापित करायला पाहिजे। इकडनं त्यांना फेरीवाला झोन जो आहे, जो आपल्या संसदेत जो कायदा पास झालेला फेरीवाल्यांना वॉकिंग झोनचा, तो त्यांनी त्याच्यामध्ये पण लक्ष घालून त्यांना फेरीवाल्यांना पण न्याय मिळेल याच्यासाठी प्रयत्न करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।